TET 2017ला विचारलेला नफा आणि तोटाचा एक महत्त्वाचा प्रश्न प्रकार पाहूया सोल्युशन। एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत आधी 50% वाढवली, त्यानंतर 50% करून त्याची विक्री केली, तर दुकानदाराला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? तर हा जो प्रकार आहे हा सक्सेसिव्ह इन्क्रीज किंवा सक्सेसिव्ह डिक्रीज म्हणजेच क्रमागत वाढ आणि घट या अंतर्गत मोडतो। तर याच्यासाठी एक डायरेक्ट फॉर्म्युला असतो, तो आहे x + y + xy डिवायडेड बाय 100। तर या ठिकाणी बघा x म्हणजे काय, पहिल्यांदा जी 50% वाढ झाली त्याच्या ठिकाणी x बघा आपण 50 लिहून घेऊ, त्याच्यानंतर 50% घट झाली त्याच्यामुळं -50 लिहू घट झाल्यामुळं, अधिक xy म्हणजे यांचा गुणाकार करायचा आहे, 50 गुणिले -50 डिवायडेड बाय 100। तर हे 0 0 कट झालं बरोबर, +50 आणि -50 0 झालं आणि इथं काय आलं गुणाकार करून -25। तर मायनस जे चिन्ह आहे ते तोटा दर्शवतं, याचा अर्थ याचं उत्तर काय येईल 25% तोटा। तर सेम प्रकारचा एक प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा।